भाजपने महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचं राजकारण आणलं आणि वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं. स्वतःच्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना फेकून दिलं आणि भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या मांडीवर मिरवलं. आता त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपला भोगावा लागत आहे. भाजपने मात्र स्वतःच्याच पायावरती दगड मारून घेतल्याची चर्चा आता सगळीकडे पाहायला मिळते आहे. MCA क्रिकेटच्या या मैदानावरती भाजपच्या आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांचा दारुण पराभव झाला आहे. MCA निवडणुकीमध्ये सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. आशिष शेलार देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेचे केले. या लढाईमध्ये सध्या महाविकास आघाडीचे अजिंक्य नाईक यांनी या ठिकाणी तब्बल 107 मतांनी विजय मिळवला आहे. हा MCAच्या मुंबई क्रिकेट क्लबच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईतच पाणीपत केलं आहे. यामुळे भाजपचा दारुण पराभव झाला आहे. आशिष शेलार असतील किंवा भाजपचे महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील, यांनी ही निवडणूक खूप मोठी प्रतिष्ठेची केली होती. मुंबई क्रिकेट क्लब म्हणजे सर्वात मोठं क्लब, परंतु याच निवडणुकीमध्ये भाजपला जबर धक्का बसला आहे. मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.